नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। या सेशनमध्ये आपण डिस्कस करत आहोत बघा ONGCचे बरेचसे सॉर्टेड क्वेश्चन्स तुमचेच, की यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ONGCचा प्रीवियस पेपरची ॲनालिसिस आपण केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली काय स्टडी करायचं आहे, किती स्टडी करायचं आहे आणि थोडंसं वेटेज आपण मागच्याप्रमाणे डिस्कस करूयात। एक्झामच्या डेट्स काय असतील एक्झॅक्टली त्याच टाईपमध्ये पुढे आपण डिस्कस करूया की याच्यामध्ये लागणारा सिलेबस म्हणजे कुठले पुस्तकं तुम्हाला वापरायचे आहेत, कुठले MCQs कुठनं सॉल्व करायचे आहेत। आणि मागे कॉल्स असे होते की सर पोस्टचा प्रिफरन्स काय करायचा, आम्हाला तीन पोस्टसाठी आम्ही एलिजिबल आहोत, तर त्यांना काय प्रिफरन्स ठेवायचा, आम्ही थोडीशी त्या पोस्टविषयीची दिलेली माहिती आहे का, आणि बरंचसं आणखी त्या नोट्सविषयी पण बोलायचं आहे बघा मला। काय नोट्स आहेत, कसं आहेत, करा वन बाय वन डिस्कस करूया आपण। हे बघा ONGCचा प्रीवियस पेपर जर तुम्ही बघितला तर ऑब्वियसली तो TCS द्वारे सेट नव्हता, एका वेगळ्या ऑर्गनायझिंग बॉडीकडनं तो सेट होता। त्यामध्ये जर आपण बघितला हा 100 मार्क्सचा पेपर, इव्हन आताही तोच असणार आहे। त्यामध्ये टेक्निकल 80 मार्क्सचं विचारलं होतं, नॉन टेक्निकल 20 मार्क्सचं विचारलं होतं। त्या नॉन टेक्निकल 20 मार्क्समध्ये ऑब्वियसली मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग नाही बघा। आणि याच्यामध्ये काय विचारलं होतं, हे बघा थोडंसं वेटेज आपण डिटेलमध्ये सॉर्ट आउट केलं आहे बघा। रिझनिंग 3 क्वेश्चन्स होते बघा 3 मार्क्सला, हे क्वांट होतं बघा 7 क्वेश्चनसाठी 7 मार्क्सला। कम्प्युटरच्या रिलेटेडचा अवेअरनेस होता बघा 1 मार्क्सचा क्वेश्चन, याच्यामध्ये 1 क्वेश्चन होता। नंतर हिस्ट्री 1 मार्क, सायन्स रिलेटेड 1 मार्क, करंट अफेअर्स 2 मार्क्ससाठी आणि इंग्लिश 5 मार्क्ससाठी। सो या टाईपमध्ये आता याच्यामध्ये हे मागे पुढे होऊ शकतं बरं का, मागे पुढे होऊ शकतं। जसं की कम्प्युटर, हिस्ट्री, सायन्स हे GSचा पार्ट आहे, याच्यामध्ये काहीतरी मागे पुढे होऊ शकतं। करंट अफेअर्सवरती सुद्धा प्लस मायनस होऊ शकतं, मी तर म्हणेल प्लसच होणार आहे याच्यामध्ये कन्फर्म। बरं, हे झालं सगळं इंग्लिशच्या रिलेटेडचं कंटेंट, जे की नॉन टेक्निकलचा पोर्शन होता हा। थोडीशी जर टेक्निकलची तुम्ही डिटेल्ड ॲनालिसिस जर बघितली याच्यामध्ये तर अशी काहीशी आहे बघा। याच्यामध्ये सब्जेक्ट जर बघितले तर ऑलमोस्ट सॉम चांगल्या वेटेजच्या सब्जेक्ट्स मी अगोदर डिस्कस करतो बघा। स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला 17 मार्क्स 17 क्वेश्चन्स होते बघा। प्रिफरेबली याच्यामध्ये सुद्धा SFD BMD याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स जे की प्रत्येक एक्झाम्समध्येच असतात बघा। ओके, नंतर दुसरं एकदम चांगलं वेटेज जर आपण बोललो तर ते आहे बघा थर्मोडायनॅमिक्सला। थर्मोडायनॅमिक्सला इथं मी थोडंसं सेपरेट केलं बघा, थर्मोडायनॅमिक्सला आणि पॉवर प्लांटला सेपरेट केले, जे की करणंही अपेक्षित आहे बघा। थर्मोडायनॅमिक्समध्ये काय येतं, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, एन्ट्रॉपी, अवेलेबिलिटी याच्या रिलेटेडचे हे सगळे काही कन्सेप्ट्स हे थर्मोडायनॅमिक्स पार्ट 1 मध्ये म्हणू शकता तुम्ही, आणि थर्मोडायनॅमिक्स पार्ट 2 ॲज अ पॉवर प्लांट म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता, इन्क्लुडिंग याच्यामध्ये असलेलं कंप्रेसर, बॉयलर वगैरे बघा। हे याच्यामध्ये विचारलं गेलं होतं बघा। ओके, याच्यामध्ये विचारलं गेलं होतं पॉवर प्लांट्समध्ये, मग स्टीम पॉवर प्लांट, गॅस पॉवर प्लांट, प्लस हे 2 मार्क्सचं जे लिहिलं ना सेपरेट, ते बॉयलरच्या रिलेटेड पण लिहिलं बघा मी। बॉयलरचे टाईप, बॉयलरचं क्लासिफिकेशन, बॉयलरचं थोडंसं फंक्शनिंग, वर्किंग हे याच्यामध्ये विचारलं जातं आणि जाणार। बरं, हे झालं आपलं एक थोडंसं चांगलं वेटेज होला। हा नंतर एकच पार्ट आहे तसं बघितलं असतं, हा थर्मोडायनॅमिक्स 1 थर्मोडायनॅमिक्स 2 तुम्ही असंही कन्सिडर करू शकता। एक चांगलं वेटेज दिलं गेलं होतं। तुम्ही म्हणताल की सर जसं हे मागच्या वेळेसचं वेटेज होतं तसंच आताही असणार का, याची गॅरंटी 100% नाही आहे, बट असंच काहीसं असणार बघा। त्यांनी काय डिफाईन्ड सिलेबस केलं नाही बघा ONGCद्वारे। एक प्रिव्हियसच्या ॲनालिसिसवरनं तुम्हाला अंदाज बांधायचा आहे, ह्या विषयांना महत्त्व द्यायचं आहे बघा तुम्हाला। ऑब्वियसली याही परीक्षेमध्ये सॉमलाही विचारलं जाणार चांगल्या प्रकारे, थर्मललाही विचारलं जाणार चांगल्या प्रकारे, आणि तसंच प्रोडक्शनला सुद्धा चांगल्या मार्क्सला विचारलं जाणार म्हणजे जाणारच, जे की मागच्या वेळेस होतं 15 मार्क्ससाठी 15 क्वेश्चन्स। जसं की फॉलोड बाय, याच्यानंतर फॉलोड बाय आपण बघतोय याच्यामध्ये आहे बघा हे टॉम थेरी ऑफ मशीन आहे। ओके, चांगल्या मार्क्सला विचारलं गेलं होतं, 9 क्वेश्चन्स 9 मार्क्सला। फ्लूइड मेकॅनिक्स त्याच टाईपमध्ये 7 क्वेश्चन्स 7 मार्क्सला, चांगलं वेटेज इथे सुद्धा आहे। मग बाकीचे छोटे छोटे सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये IC इंजिन आलं 5 मार्क्स म्हणू शकतो आपण, RAC होतं 4 मार्क्सला। पुढे मेट्रोलॉजी म्हणजे काय, हे मेजरमेंटच्या रिलेटेडचं सगळं काही, हे मोजमापन लेंथ मोजण्यासाठी, डेप्थ मोजण्यासाठी, अँगल मोजण्यासाठी जे मेट्रोलॉजिकल डिव्हाइसेस असतात त्याच्याविषयीचे क्वेश्चन्स, कॉमन क्वेश्चन्स इथं विचारले गेले होते, विचारले जातील आणखी सुद्धा। सो अशा टाईपमध्ये हे आपलं टेक्निकल झालं होतं बघा 80 मार्क्ससाठीचं। तर तुमचा पहिला प्रश्न असणार की सर आम्ही कसा अभ्यास करणार, वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत बघा। व्हिडिओ कोर्स आहे, इव्हन आपलाही आहे व्हिडिओ कोर्स, याच्यामध्ये प्रॉपर याच्याच फोकस्ड असलेला व्हिडिओ कोर्स असणार आहे। बरं, नंतर तुम्हाला काही रेफरन्स बुक्स आहेत, जर तुम्हाला रेफरन्स बुक्समधनं वाचायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही मार्केटमध्ये खूप सगळे रेफरन्स बुक्स आहेत, त्याचा तुम्ही युसेज करू शकता। जर तुमच्या काही प्रिव्हियस नोट्स असतील त्यालाही तुम्ही फॉलो करा, करू शकता, काहीच अडचण नाही बघा। इव्हन तुम्हाला जर आपल्या नोट्स हव्या असतील, आपला याचा एक सेपरेट नोट्स नावाचा कोर्स आहे, पुढे सांगेलच मी, त्याच्यामध्ये सुद्धा हा पूर्ण कव्हर केलेला पोर्शन तुम्हाला तिथं अवेलेबल आहे, इव्हन 200 रुपयामध्येच अवेलेबल आहे तो कोर्स। ठीक आहे, हे झालं याच्याविषयीचं।
पुढचा पॉईंट आहे सर, आम्ही MCQs कशामधनं सॉल्व करावेत बरं? MCQs तुम्हाला सॉल्व करण्यासाठी बघा पेपर कंडक्ट करणार आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी. बरं, तर कुठले क्वेश्चन्स तुम्ही टार्गेट करणं अपेक्षित आहे, कुठल्या पुस्तकामधून टार्गेट करणं अपेक्षित आहे? तर SSC JEE क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करणं अपेक्षितच आहे. बघा जस्ट याच लेवलचा पेपर आपला सेट होणार, मॉडरेट लेवलला आपला पेपर येणार. SSC JEE क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करणं अपेक्षितच आहे प्रिव्हियस इयरचे, की ज्याचं सगळं तुमच्याकडे PDF पण असू शकते किंवा बुक्स पण असू शकतं. इवन याची सेपरेट टेस्ट सिरीज आहे, आपली टेस्ट सिरीज आहे, फक्त हीच घ्या. 149 काहीतरी आहे टेस्ट सिरीज, डिटेल्ड सोल्युशन्स आहेत, सगळे क्वेश्चन्स एका ठिकाणी कंपाईल केलेत सब्जेक्ट टू सब्जेक्ट. ओके, ह्याच्यानंतर जमलंच तर तुम्हाला अवेलेबिलिटी झालीच तर व्हायलाच पाहिजे. RS खुर्मीचं पुस्तक S चांद पब्लिकेशनचं मात्र तुम्ही अवश्य सॉल्व करा. बघा थोड्याफार मिस्टेक्स आहेत, बट अवश्य तुम्ही या पुस्तकाला टच करा, सॉल्व करा. एकदा तरी तुम्ही याला सॉल्व करणं अपेक्षितच आहे. याच लेवलचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आपल्याला. याच्यानंतर तुम्हाला जर करायचे असेल तर काही प्रमाणामध्ये RRBचे तुम्ही सॉल्व करू शकता. आणि प्लस याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला रेफरन्स बुकचे क्वेश्चन्स सॉल्व करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. बघा SSC सारखंच रेफरन्स बुकचे क्वेश्चन्स, रेफरन्स बुकच्या मागचे जे काही 1 लायनर क्वेश्चन्स असतात, 2 लायनर असतात, ते सॉल्व करणं अपेक्षितच आहे. बघा याच्या व्यतिरिक्त तुमचा पेपर तर पडणार नाही याची गॅरंटी आहे. याच्यामध्ये तुम्ही आता सर न्यूमरिकल क्वेश्चन्स किती विचारले जातील? एक 10% ते 20% न्यूमरिकल क्वेश्चन्स विचारले जातील, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं अपेक्षित आहे. फॉर्म्युला ठेवायचं, फॉर्म्युल्यामध्ये काही व्हॅल्यूज ठेवायचे, आन्सर्स काढायचे, 4 ऑप्शनपैकी तुमचं कुठलं तरी एक ऑप्शन असणार, असं काहीचं. बाकीचं तर मॅक्सिमम एक 80% 90% अप्रोच हा थेरॉटिकल असतो. बघा जनरली अशा टाईपच्या एक्झामचा, ह्या एक्झामचा, कारण आहेच ती डिप्लोमा लेवलची, त्या लेवलची. सो 100% तर डिप्लोमा लेवल होत नाही, थोडीशी हायर जातेच. बघा आजकाल तर ह्या एक्झाम्स थोड्याशा वरच्या लेवलला जातात. हा काहींचा क्वेश्चन आहे की सर हे एक्झाम कधी असेल बरं? तर 99% चान्सेस आहेत की तुमचे 22 जून ते 26 जून. ओके, ही तारीख फिक्स असणार, जे की TCS कडनं समजतं की सेंटर्स बुक झालेले आहेत वगैरे वगैरे, असं काही इनडायरेक्ट. ऑनलाईन ॲप्लिकेशनला हे तर मागच्याच व्हिडिओ सांगितले, 7 मेपासून सुरुवात झाली आहे, 28 मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत. वाट न बघता तुम्ही 3 कुठल्याही पोस्टला प्रिफरन्स द्या. कुठल्याही का द्यायच्या बरं त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊया. लेट्स सी यार. बघा याच्यामध्ये जर आपण बघितलंच तर थोडंसं मेकॅनिकल साईडचंच मी कॉन्टेंट जास्त आणलेलं आहे. मेकॅनिकलसाठीच बघा तुम्ही, मेकॅनिकल पोस्टसाठी मेकॅनिकल डिपार्टमेंट म्हणू शकता तुम्ही. 47 पोस्ट, प्रोडक्शनला 50 आहेत, ड्रिलिंगला 17 आहेत, ट्रान्सपोर्टेशनला 11 आहेत आणि सिमेंटिंगसाठी 1 आहेत. तर तुम्ही कुठल्याही 3 पोस्टसाठी प्रिफरन्स देऊ शकता. तर याच्यामध्ये बरेचशा मुलांचं म्हणणं आहे की सर आम्ही ह्या 3 देतो, तरी काय अडचण नाही. तुम्हाला जॉब असणं अपेक्षित आहे सध्या तरी. ऑब्व्हियसली जिथं जास्त व्हॅकन्सीज तिथं तुम्ही पोस्ट देऊ शकता, पण सगळेच तिथंच देऊ लागले तर असंही त्याचा एक दुसरा मिनिंग होतोच, आपण बघतोच. नाही तर आता मॅक्सिमम इथंच ॲप्लिकेशन येत आहेत. बघा तर ह्याचा मिनिंग असं नाही की ह्यांना अवॉइड करणं. बघा ट्रान्सपोर्टेशन ज्यांच्याकडे हेवीचं लायसन आहे, ऑब्व्हियसली तुम्ही इथं द्या. ह्या 2 पोस्टसोबत इकडेही एक प्रिफरन्स द्या तुम्ही. ओके, कारण हेवीचं लायसन्स असणं अपेक्षित आहे त्या डिफाईन्ड डेटपेक्षा, म्हणजे 28 तारखेच्या अगोदर हेवीचं लायसन्स असणं अपेक्षित आहे. तुमच्याकडे असणार, काहींना ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे बघा हे ॲप्लिकेशन, हे लायसन्स. बघा मेकॅनिकल म्हणलंस की काय असतं बरं एक्झॅक्टली? तर मॅक्सिमम चान्स आहे की तुम्हाला ऑफशोअरमध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट होणार तुमची. ऑफशोअरसाठी, ऑफशोअर मीन्स समुद्रावरती जाऊन काम करणं. ओके, काही चान्सेस असे आहेत की काही प्रमाणामध्ये तुम्हाला असं पण होऊ शकतं की याच्यामध्ये तुम्ही ऑनशोअरला पण तुम्ही रिक्रूट व्हाल, मीन्स ऑफिशियल वर्कसाठी किंवा अलीकडंच समुद्रावर न जाताच इकडेच तुम्ही रिक्रूट होऊ शकाल. याच्यामध्ये जनरली हे मेंटेनन्सचे कामं असतात बघा, जे मोठ्या मोठ्या मशीन्स वगैरे हे पंप्स याच्या रिलेटेडचे हे मेंटेनन्सचे कामं याच्यामध्ये तुम्हाला हँडओव्हर केले जातात बघा. ओके, 47 जागा असलेले हे डिपार्टमेंट आपण म्हणू शकतो. नंतर हे बघा प्रोडक्शन, जनरली प्रोसेस प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काम करावं लागतं समुद्रावरती जाऊन जनरली. ओके, आणि आताच्या माहितीप्रमाणे एवढं तर समजतं की तुम्हाला याच्यामध्ये ऑफशोअरला जॉब भेटण्याची जास्त शक्यता आहे बघा ह्या डिपार्टमेंटला तरी. नेक्स्ट आहे बघा हे ड्रिलिंगसाठीचं. ड्रिलिंग हे 17 वॅकन्सीज असलेलं, आय मीन ऑफशोअरलाच याच्यामध्ये असणार. ऑब्व्हियसली ड्रिलिंग कुठं करणार आपण? हे उत्खनन किंवा ऑइल कुठनं काढणार? समुद्रावरती जाऊन काढणार. हे मोठे मोठे ड्रिल्स मारून खालनं क्रूड ऑइल वगैरे एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्या पुढच्या प्रोसेसिंग आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणं, हे अशी कामं सुरुवातच इथून होते, ह्या ड्रिलिंग डिपार्टमेंटपासून होते. ऑब्व्हियसली यासाठी लागणारा फिजिकल स्टँडर्ड वेगळा आहे. थोडंसं फिजिकल वर्क, हार्ड वर्क याच्यामध्ये जास्त आहे, हे तर मान्यच असलं पाहिजे तुम्हाला. ह्याच्यापेक्षा इथं जास्तीचं हार्ड वर्क आहे, याच्यात काही डाऊटच नाही आहे. फिजिकल वर्क जास्त आहे, यस आहे. नंतर आहे ट्रान्सपोर्टेशन, थोडंसं ऑफिशियल टाईपचंच वर्क आहे, ऑफिसमध्येच वर्क आहे. इथं काय तुम्हाला जाऊन असे मोठं JCB वगैरे असं काही चालवायचं नाही ऑब्व्हियसली. तर ह्याच्यामध्ये थोडंसं ऑफिशियल वर्क जास्त असणार आहे बघा. आणि ऑनशोअर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे त्याचे. यस,
ओके, नंतर आहे बघा हे सिमेंटिंगसाठीचं एकच जागा आहे याच्यामध्ये, नाहीतरी आपला कोण करणार, किती करणार बघा. बेस्ट ऑफ लक इथं तर म्हणू शकेल मी या डिपार्टमेंटला. आहे चांगलंच आहे डिपार्टमेंट, नो डाऊट. वर्कलोड ही रिलेटिव्हली कमी आहे बघा. मेकॅनिकल SSC प्रिव्हियस इयर पेपरसाठी बघा आपल्याकडं ही तुमच्या साईडला मी मदत करू शकतो. फक्त 99 रुपयाला ही टेस्ट सिरीज आहे बघा अवेलेबल प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनसाठीची. ओके, डिटेल्ड सोल्युशन्स अवेलेबल आहेत प्रत्येक क्वेश्चनचे. तिथं तुम्ही रिपोर्ट्स करू शकता ॲडिशनल तुमच्या काही डाऊटसाठी. याच्या व्यतिरिक्त आणखी बाकीचे काही पॉईंट्स मी सांगेल बघा. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील ह्या पर्टिक्युलर कोर्ससाठीच्या तर ह्यासुद्धा आपण अवेलेबल करणार आहोत. PDF फॉर्मॅटमध्ये तर नोट्स आहेत. हार्ड कॉपीच्या सुद्धा फॉर्मॅटमध्ये मी ह्या नोट्स अवेलेबल करेल. प्रॉपर जेन्युइन नोट्स असतील ह्या ONGCसाठी डिझाईन केलेल्या. आय मीन आपल्याकडं तर ह्या बऱ्याचशा नोट्स आहेत, पण त्यातनं एक्स्ट्रॅक्ट जो सिलेबस याला विचारला जातो त्याच टाईपमध्ये सॉर्टेड कंटेंट असणार आहे बघा. सॉर्टेड कंटेंट असणार आहे. ह्याच्या स्ट्रॅटर्जीमध्ये मी असं सांगेल की तुम्ही जेवढा अभ्यास जास्त कराल तेवढं करा बरं का. जेवढा जास्त क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढे जास्तीचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, एवढं सांगेल मी ह्याच्या प्रिपरेशन स्ट्रॅटर्जीमध्ये. जेवढा आता बघा तुम्हाला बराचसा वेळ आहे बघा. आजपासून बघितलं तरी सफिशियंट वेळ आहे. बरेचसे विद्यार्थी मागच्या RTOच्या प्रिपरेशनसाठी गुंतले होते, त्यांच्याकडे सुद्धा आणखी बरंचसं कंटेंट ऑलरेडी आहे. तेच कंटेंट तुम्ही वापरू शकता पुढे. जर तुमच्याकडे अगोदरच्या कुठल्या नोट्स असतील त्याच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करून रिव्हिजन करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा. आपल्या चॅनलमध्ये आय मीन आपल्या ह्या एक्झाम स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती आणि इतरत्र एक्झाम स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बरंचसं फ्री कंटेंट अवेलेबल करून देणार आहे मी. बरंचसं फ्री कंटेंट इथं अवेलेबल असणार आहे. तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. बरंचसं पुढचं येणारं अपकमिंग फ्री कंटेंट म्हणजे क्विजेस आपण रेग्युलर अरेंज करूया बघा. याच्यामध्ये काही व्हिडिओचे नोटिफिकेशन्स माझ्या साईडनं मी बरेचसे व्हिडिओज अरेंज करणार ह्या एक्झामसाठी. तर तुम्ही @exam study 1ला जॉईन होऊ शकता. बाकीच्या सगळ्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला असं सर्च करायचं आहे, आपलं एक चॅनल येऊन जाईल आणि त्याला तुम्हाला जॉईन करायचं आहे. रेग्युलर क्विजेस इथं पडतील. एक्झाम स्टडी ह्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून रेग्युलर अपडेट्स घेऊ शकता. याच्या ज्यांना असे काही रेफरन्स बुक्स नाही आहेत किंवा हे नाही आहे ते नाही नको आहे, त्यांना थोडासा आणखी जास्तीचा ॲडिशनल गायडन्स हवा आहे. ऑलरेडी ह्याच्यामध्ये आपले विद्यार्थी आहेत. या कोर्सची फीस 3000 रुपयेच आहे फक्त. ह्याच्यामध्ये सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही 2-4 फॅकल्टीज जे आहोत ते तुम्हाला इथं मदत करत आहोत. व्हिडिओ लेक्चर्स वगैरे कंडक्ट करण्याचं काम करत आहोत. बरंचसं कंटेंट ऑलरेडी अपलोडेड आहे. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्स असणार आहे. लाईव्हमध्ये डाऊट सेशन्स आणि प्लस इतरत्र आपण याच्यामध्ये MCQ सेशन्स आपण घेणार आहोतच. ओके, रिव्हिजन सेशन्स पण याच्यामध्ये चालतील बघा. रिव्हिजन मॅरेथॉन सेशन्स पण चालतील प्रत्येक सब्जेक्टचे. यस, 100% चालतील. आणि बाकीचं बरेचसे काही फीचर्स आहेत. तुम्ही एक्झाम स्टडी ॲपला डाउनलोड करून याला बघू शकता, ओव्हरव्ह्यू करू शकता. ज्यांना ONGCची सेपरेट टेस्ट सिरीज हवी आहे बघा, याच्यामध्ये जवळपास 4000 क्वेश्चन्स अधिक असलेली ही टेस्ट सिरीज आहे. सब्जेक्ट वाईज आहे, फुल लेंथ आहेत. फुल लेंथ याच्यामध्ये 10 टेस्ट आहेत बघा. आणि सब्जेक्ट वाईज बरेचशा आहेत तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. मग याच्यामध्ये क्वेश्चन्स कुठनं उचलले पण आहे तर SSC आहे, RRB आहे, ESE आहे आणि बाकीच्या काही ऑल स्टेट एक्झाम्स जे असतात त्याच्यामधनं क्वेश्चन्स घेतले आहेत. आणि काही आपल्या साईडनं रेफरन्स बुकचे ॲड केले आहेत बघा क्वेश्चन्स. अशा टाईपमध्ये एक्झाम पॅटर्नला तंतोतंत मॅच होणारी ही टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे 400 रुपयामध्ये. तुम्ही बघू शकता, व्हिजिट करू शकता, डेमो टेस्ट अटेंड करू शकता. ज्यांना फक्त ऑल स्टेट सर्व्हिसेसवाली टेस्ट सिरीज हवी आहे की ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे सगळे ऑल स्टेटचे क्वेश्चन्स इन्क्लूड असलेली विथ डिटेल्ड सोल्युशन्स अशी सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे. ती सुद्धा तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट करून बघू शकता, डेमो टेस्ट अटेंड करू शकता. ही त्याच रेंजमध्ये अवेलेबल आहे बघा. सो तुम्हाला जास्त वेटेज द्यायचं आहे बघा या सब्जेक्ट्सला. प्रिव्हियसच्या ॲनालिसिसप्रमाणे SOM असणार आहे, थर्मोडायनॅमिक्स असणार आहे, FM असणार आहे, प्रोडक्शन असणार आहे. हे तर आपले महत्त्वाचे विषय आहेच. प्लस याच्यासोबत हे थेरी ऑफ मशीन. ओके, थेरी ऑफ मशीन प्लस काही नॉन टेक्निकल पोर्शन, नॉन टेक्निकल पार्ट आणि छोटे मोठे सब्जेक्ट्स IC इंजिन, RAC वगैरे वगैरे हे करायचे आहेत बघा. पण जास्त वेटेजवाले हे सब्जेक्ट्स आहेत, याला तुम्हाला विसरायचं नाही आहे. ONGC ऑब्व्हियसली एक महारत्न कंपनी आहे. त्याच्यामधनं जॉब भेटणं मीन्स खरंच चांगलं आहे बघा. JEA नावाची पोस्ट जी आहे त्यासाठी तुम्ही रिक्रूट होणार आहात आणि एक चांगलं लाईफस्टाईल असलेला हा जॉब आहे बघा. पे स्केल वगैरे हे सगळं काही आपण मागच्या एका व्हिडिओ सेशनमध्ये बोललोच आहोत. त्याच्यामध्ये तरीही आणखी काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.